अगदी म्हणजे रोहिदास पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता राहिलेलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मुळात काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामध्ये खानदेशच्या वाट्याला येणारं एक मुख्यमंत्रीपद जे त्या निमित्तानं राहून गेलं आणि त्यामुळे एक नेतृत्व खानदेशचं उभं राहता नेतृत्व खूप मोठं होतं, मुख्यमंत्री पदापर्यंत पोचता थांबलं. कुणालजी, पुढच्या काळामध्ये तुम्ही आज भाजपमध्ये प्रवेश केलेला असला तरी काहीतरी अटी शर्ती असतील, काहीतरी कारणं असतील, काहीतरी मिळणार तर निश्चितपणे असेल. आम्ही असं धरून चालतो की तुम्ही भविष्यात आमदार व्हाल. आता तुम्ही काँग्रेसमध्ये असता, सत्ता आली असते तर मंत्री झाला असतात. तुम्ही स्वतःला मंत्रिपदासाठी किती वर्ष देता? किती वर्षामध्ये तुम्ही मंत्री व्हाल असं तुम्हाला वाटतं? अटी शर्ती अजिबात नाही. बरं, एकही अट नाही, एकही शर्त टाकलेली नाही. तुम्ही आज नाही, पुढच्या 10-20 वर्षानंतर सुद्धा कधी इथे कोणी तुमचे नेते BJPचे आले तर विचारून घ्या कुणाल पाटलांनी काय अट टाकली होती. फक्त एकच अट टाकली की जो सन्मान काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला मिळतो आहे तो सन्मान मिळाला पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याला तो सन्मान मिळाला पाहिजे आणि माझ्या भागावरती जो अन्याय झाला आहे असं आम्हाला वाटतं आहे तो अन्याय दूर करण्याकरता देवेंद्रजी आम्हाला मदत करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. देवेंद्रजी मला फक्त एकच म्हणाले, माझ्यावरती विश्वास आहे का? मी म्हटलं साहेब पूर्ण विश्वास आहे. मला म्हटलं ठीक आहे, मग तू प्रवेश कर, तुझ्या भागाला न्याय द्यायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे अटी शर्तीचा विषय नाही. अटी शर्तींचा विषय नाही आहे, कारण देवेंद्र फडणवीस हे देशाचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आहे असं नेतृत्व महाराष्ट्राच्या वाटेला आलेलं आहे आणि निश्चितच त्यांना राष्ट्रीय राजकारणामध्ये खूप मोठी गती असेल पुढच्या काळामध्ये. आणि आपला नेता मोठा झाला की कार्यकर्ता, आमदार हा मोठा होतोच. त्यामुळे तुम्हाला कधीतरी चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा करूयात आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या कामासाठी म्हणून आणि नव्या प्रवासासाठी म्हणून पण. येस, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.